प्रकरणामध्ये भगवान बुद्धाने पहिले प्रवचन शील मार्ग म्हणून ज्या शीलाच्या विषयी महत्वाचा विषय आणि जे प्रवचन दिलेलं आहे ते काल आपण जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातीलच या 6व्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। हे 6वं प्रकरण आहे भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण। बुद्धाने आपला धर्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर पारिव्राजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? व्यक्तिगत म्हणजे स्वतःपासूनच। त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणत आहात ते बरोबर आहे। नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धी करता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही काय? माणसांमध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यापासून साधनभूत कसा होऊ शकेल? आणि पारिव्राजकाने उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे। बुद्धाने सांगितलं की आपला धर्म काय आहे हा समजावून घेणं हा महत्वाचा भाग आहे आणि त्यांनी सांगितलं की व्यक्तिगत शुद्धी हीच खरी जीवनशैली आहे आणि ही जीवनशैली माणसाला खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करून देते। माणसामध्ये त्याच पद्धतीने माणसाचा दर्जा सुद्धा उंचावला जातो आणि चांगल्या आणि वाईट गोष्टीला कारणभूत जर कोण असेल तरी माणसाची अशुद्धता आणि याच अशुद्धतेला बुद्धाने सांगितलं की सदाचाराच्या माध्यमातून आपण याला समजावून घेतलं पाहिजे। आणखी असे की दुसऱ्यांनी गुलाम करण्यात किंवा त्याच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? एखाद्यावरती सत्ता प्रस्थापित करणं आणि त्याला गुलाम बनवणं याकरता बुद्ध म्हणतात, लोकांना हरकत का वाटत नाही? वाईट का वाटत नाही त्याविषयी? एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला गुलाम बनावं आणि त्याला सत्वावं याविषयी बुद्ध आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात। दुसऱ्यांचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही वाटत का नाही? ह्या समाजातील व्यक्तींना लोकांना असं का एक दुसऱ्यावरती अत्याचार करत असताना पीडित व्यक्तीवरती आपण अन्याय करत आहोत याचं त्यांना वाईट का वाटत नाही? माणसं एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हे त्यांचे कारण नव्हे काय? बुद्ध पारिव्राजकांना विचारतात हा प्रश्न। ते काय म्हणतात, कारण माणसं सदाचाराने एकमेकाशी चांगले वागत नाहीत हेच त्याचं कारण नव्हे का? कारण आपण सर्वच एक दुसऱ्याची मैत्री आणि प्रेम भावाने जर वागायला लागलो तर आपण एक दुसऱ्यावरती अन्याय अत्याचार करू का? नाही करणार। आणि पारिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता आहात ते बरोबर आहे। जर प्रत्येक अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मात, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचाराचा मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुष्यपणा दूर होणार नाही काय? त्यावर ते म्हणाले, आपण म्हणत आहात ते बरोबर आहे। कारण स्वतःच सदाचारी बनायला लागली माणसं की दुसऱ्याचं दुःख समजू लागतात। पण आपण स्वतः जर सदाचारी बनण्याचा प्रयत्नच नाही केला तर दुसऱ्याच्या दुःखाविषयी आपल्याला प्रेम निर्माण होईल का? करुणा निर्माण होईल का? नाही। आणि हे सदाचाराचा मार्ग न अवलंबल्यामुळे, या अष्टांगिक मार्गाचा न स्वीकारल्यामुळे माणसं एक दुसऱ्यावरती अन्यायाने अत्याचार करू लागतात।
कारण त्यांना वैयक्तिक जीवनाचा सदाचाराचा मार्ग त्यांना माहिती नसल्यामुळे एखादी रानटी अवस्था जर माणसामध्ये निर्माण झाली तर समोरच्या माणसाला तो रानटी अवस्थेतूनच बघेल ना. आणि त्याच करता मनुष्य जातीला एक माणूस म्हणून समाजामध्ये त्यांनी माणूस म्हणून जगता यावं म्हणून बुद्धांनी या अष्टांगिक मार्गाची निवड करून त्याला तो अष्टांगिक मार्ग समजावून सांगितलेला आहे. शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्वच लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही का? गरजू लोकांकरता त्यांचं दुःख दूर करण्याकरता या दानाची आवश्यकता नाही का? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे, जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? कारण हे कशाने जाणता येतं? दुःख दारिद्र्य हे करुणेने जाणता येतं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात याकरता करुणा आवश्यक नाही काय? आणि मग करुणा जर आपल्याजवळ नसेल तर ती करुणा आपल्याला त्या पद्धतीने निर्माण करता येणार नाही का की जेणेकरून दुःख पीडित जनतेचं दुःख आपल्याला समजून घेता येईल. निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? निस्वार्थपणे कार्य करणं, कुठल्याच पद्धतीची अपेक्षा न ठेवणं, याला पुढे जाऊन बुद्ध म्हणतात निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? कुठल्याच पद्धतीचा लाभ न मनात आणता ही निस्वार्थपणे ही सामाजिक सेवा करण्याकरता मनामध्ये तो आदर्श विचार निर्माण होऊ नये का? तो करू नये का? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सत्यात प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? सतत लाभ होतोय त्यामुळे आणि त्या पद्धतीचा विचार निर्माण करू नये काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय बुद्ध तुम्ही म्हणतात ते अगदी खरं आहे. याही पुढे जाऊन मी म्हणतो, बुद्ध म्हणतात केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, आणखी त्याची विचार काय स्वरूपाची संकल्पना बुद्ध आपल्याला समजावून सांगतात त्या 5 परिव्राजकाच्या माध्यमातून. खरी आवश्यकता आहे ती मैत्री, ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. प्रेम म्हटलं तर आपण जवळची खास करून आपली अशाच लोकांविषयी ती प्रेमाची भाषा वापरायला लागतो, आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. पण मैत्री म्हणलं की या मैत्रीमध्ये कुठलेच बंधन नाही. जात पात भेद भाव धर्म याला कुठल्याच पद्धतीची सीमा लागत नाही या मैत्रीला. आणि म्हणून बुद्ध म्हणतात प्रेमापेक्षा ती जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे, मागच्या भागामध्ये आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात केवळ ती माणसाविषयीच नव्हे तर सर्वच प्राणी मात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. सर्वच प्राणी मात्रांविषयी बंधुभाव निर्माण करणं ही मैत्रीची व्याख्या आहे. आणि बंधुभाव म्हटलं ग्रहित आहे की सर्व एकाच आईची लेकरं. बंधुभाव म्हटलं तर सर्व एकाच आईची लेकरं झाली ना. आणि मग एकाच आईची लेकरं जर झाली तर मग परस्पर आपण द्वेष करू लागू का एक दुसऱ्याचा? नाही करणार. आणि मग परस्पर एक दुसऱ्याचा द्वेष आपण करणारच नाही तर मग तिथे मैत्री निर्माण झाली, अतूट प्रेमाचे बंधन निर्माण झाले आणि सर्वच मानव प्राणीविषयी आणि सर्वच प्राण्यांविषयी असाच मैत्री भाव जर निर्माण झाला, कटुता आली का? मग कटुता जर नाही आली तर तिथे दुःख राहणार आहे का? आणि दुःख जर नसेल तर मग तिथे शांती नांदणार नाही का? अशा पद्धतीने बुद्धांनी या जीवनाच्या क्रमाला समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? सर्वच प्राणी मित्रांविषयी बंधुभाव बाळगणं ही मैत्री आवश्यक नाही काय आपल्याकरता? आपले मन निपक्षपाती मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष करणारे
असे असावे म्हणून आपणास स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्री खेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळेल. मैत्री शिवाय हा आनंद कोणालाच मिळू शकत नाही असं बुद्धांचं म्हणणं आहे. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणात प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे. पण या सर्व आचरणामध्ये बुद्धीची आणि प्रज्ञेची याला जोड दिली पाहिजे असंही बुद्ध म्हणतात. मग ही बुद्धीची आणि प्रज्ञेची जोड का आवश्यक आहे याचं स्पष्टीकरण आपण जाऊया. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही का या 5 पारिव्राजकांना. पारिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. कारण ही व्याख्या बुद्धाच्या धर्माची आहे. आणि या 5 पारिव्राजकांना प्रज्ञा म्हणजेच काय याची कल्पनाच नाही. त्यांना ते कळालंच नाही. आपल्या प्रश्नांचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी बुद्धाने विचार केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर यांना सुचत नाही, तरी सुद्धा यांच्याकडून आपण कुठल्या पद्धतीने जाणून घ्यावं हा प्रयत्न त्यांनी केला. आणि ते म्हणाले, आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहेत किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहेत असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाचे आमचे गुण आहेत. परिव्राजक या गोष्टीला समर्थन देतात, ते होय म्हणतात, ते बरोबर आहे असं म्हणाले. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय. आणखी खोलात जाऊन बुद्ध सांगतात त्यांना, चला ठीक आहे, तुम्हाला मी प्रेमाची व्याख्या करुणेची व्याख्या सांगितलं, बुद्धांचं त्या पद्धतीचं तात्पर्य आहे. पण ते म्हणतात की नाही, आंधळेपणाने हे करता कामा नये, भावनिक होऊन करता कामा नये. कारण ही भावनिकतेची जी झालर असते ही आता किंवा थोड्या वेळाने उतरणारी आहे. ही आंधळेपणाची झालर आहे आणि त्याला म्हणतात ते. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे का त्यांना प्रश्न विचारला. भगवान बुद्धाने विचारले, मी म्हणतो हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले, हे जर पुरेसे होते तर तान्हेमूल, हे जर पुरेसे असेल तर ते उदाहरण देतात बुद्ध, तर ते तान्हेमूल नेहमी चांगले कृत्य करीत असे असे म्हणावे लागेल. लहान्या मुलाला वाईट आणि चांगल्या गुणांची काय त्याला माहीतच नाही. त्याला हे चांगलं आणि वाईट काय माहिती आहे. मग ते ज्या पद्धतीने अज्ञानपणात लहानपणात जे सर्व काही करतंय त्याला आपण चांगलं म्हणणार का असा बुद्धाचा प्रश्न आहे. कारण ते जे कृत्य होतंय ते अज्ञानपणाचं आहे, बाळाचं. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराचे दुसरे कोणतेच कार्य वाईट कृत्य करू शकणार नाही. हातपाय झाडल्याशिवाय. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्याआधी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलू शकत नाही. आनंदाने किंकाळण्या मारण्या पलीकडे विचार म्हणजेच काय हे त्याला कळत नाही. उपजीविका काय हे त्याला कळत नाही. ज्याआधी आईचे स्तन चोखण्या पलीकडे जगात दुसरा कोणताही वाईट मार्ग आहे हे अवलंबू शकणार नाही. या अशा अज्ञान मुलाला काही कृत्य केलं तरी त्याला ते कळणार नाही. आणि म्हणून या अशा पद्धतीची अज्ञानपणाची आंधळी भावना बुद्धांचं म्हणणं आहे ही असता कामा नये. प्रज्ञेच्या कौशिकीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. आणि म्हणूनच समज आणि बुद्धी हे प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. कारण हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे. बुद्धांचं म्हणणं असं आहे की प्रज्ञेचा आशय असा आहे की तुम्हाला ते जाणता आलं पाहिजे. वाईट काय आहे, चांगलं काय आहे. आणि वाईट काय आहे, चांगलं काय हे जाणल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस वाईट जे आहे त्याला टाकून देता, त्याला छेद करता, त्याला फेकून देता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही प्रज्ञेचं काम करता. त्याकरता बुद्ध म्हणतात बुद्धीचे
हे प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. आणि कशामुळे करतो आपण? ही जाणीव आपल्याला होते, आपल्या बुद्धीला होते की नाही ही वस्तू जी आहे ही नाकाम आहे, टाकाऊ आहे, आपल्या कुठल्याच फायद्याची नाही, निष्क्रिय आहे. त्यावेळेस आपण तिला काय करतो? टाकून देतो बुद्धीच्या माध्यमातून. आणि फेकणे आणि कायमचा तिचा नायनाट करून टाकणे म्हणजे प्रज्ञेच्या माध्यमातून तिला परिपूर्ण निश्चित करणे. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची आहे, आवश्यक आहे. याचे दुसरे एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. दान जेवढं आवश्यक आहे, पण या दानाला सुद्धा बुद्ध म्हणतात की त्याला प्रज्ञेची जोड असावी. केवळ प्रज्ञेशिवाय दान पूर्ण नाही, कारण त्याचा अर्थ वेगळा असावा. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचे परिणाम वाईट गोष्टींना बाधा देण्यास होण्याचा संभव आहे. ही प्रज्ञा आहे. प्रज्ञा काय करते? तुम्हाला सुचवते वाईट काय आहे, चांगलं काय आहे, जागरूकता निर्माण करते तुम्हाला. आणि त्यावेळेस आपण या सर्व गोष्टी करत असताना जे चांगलं आहे ते घेण्याचं आणि जे वाईट आहे ते टाकण्याचं काम आपण सतत करत असतो. परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा वाईट परिणाम गोष्टींना आधार देण्याचा हेतूचा संभव आहे. पारमितेचे महत्व प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमितेचे दुसरे नाव आहे. माझे म्हणणे असे की बुद्ध म्हणतात अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असून खरा चांगुलपणा असू शकणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा आवश्यक असा सद्गुण आहे, कारण ही जाणीव करून देते आणि जाणीव याच करता देते की आपल्याला ती शिकवते काय घ्यायचं, काय ठेवायचं, काय टाकायचं. एखादा शेतकरी आपल्या शेतात काम करतोय आणि त्याने आपल्या शेतामध्ये पीक लावलंय. आता पिकाबरोबर गवतही वाढलंय, तण ज्याला म्हणतो आपण. आणि तो शेतावर गेला, त्या शेतकऱ्याने हातामध्ये विळा घेतलेला आहे. शेतात गेला तर बघतो की आपण लावलेल्या पिकाबरोबर गवतही आलेलं आहे. मग तो काय करेल? गवतच काढेल. तर तो एका हातात विळा पकडून दुसरं जे टाकाऊ आहे ते हातात धरेल आणि त्याला कापून टाकेल. कारण तो जाणतो आहे की याच्यामध्ये चांगलं काय आहे आणि तापदायक आणि नुकसानकारक काय आहे हे ओळखल्यानंतर तो आपल्या बुद्धीच्या जोराने काय करेल? त्या गवताला विळा हातात धरून कापून तो टाकून देईल. अशा पद्धतीने ही प्रज्ञा चांगल्या पद्धतीने कृती करणारी आणि प्रज्ञेशिवाय माणसामध्ये चांगुलपणा निर्माण होऊ शकत नाही असं बुद्धांचं म्हणणं आहे. नंतर परिव्राजकाने पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपवले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे. बुद्धाने प्रतिप्रश्न त्यांना केला. असं वाटेल कदाचित तुम्हाला काय याच्यामध्ये आराधना नाही, प्रार्थना नाही, काय नाही, काय नाही असा माणसाला गैरसमज होतो कदाचित. आणि तोच गैरसमज बुद्धाने स्वतः प्रश्न उपस्थित करून त्यांच्या मनामध्ये काय असेल नसेल त्या कुशंका सुद्धा बाहेर काढून घेतलेल्या आहेत. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधतो. मी म्हणतो, बुद्ध म्हणतात, मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. म्हणजे अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणतात. तुम्ही म्हणाल की बुद्धांत तुमचं धम्म निराशाजनक आहे,
आणि म्हणूनच ते म्हणतात की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल का? माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो. या गोष्टीला तुम्ही मानणार नाही, पण समजून घ्या सर्व. या 5 परिवर्तकांना बुद्ध म्हणतात, काय म्हणतात? धम्माचा आशय समजावून देत असताना माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, यात शंका नाही. दुःख आहे, त्याची जाणीव झालेली आहे, दुःखाचा परिपूर्ण पता लागलेला आहे, आणि एकदा का बिमारी ओळखली की विलाज करायला साधं होऊन जातं. बुद्धांचं म्हणणं असं आहे. त्याच करता ते म्हणतात, काय म्हणतात की माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, यात शंका नाही. अगोदर जी प्रथा होती, जे शिक्षण होतं, ते अशा पद्धतीनं सडेतोडपणे जे सत्य आहे ते सांगित नव्हते. अगोदरच्या शिकवणीचा प्रकार हा फार वेगळा होता. काहीतरी दुःख असलं की त्याचं कारण मात्र हे पुनर्जन्माचं काहीतरी पाप आहे या पद्धतीने संबोधल्या जायचं. पण बुद्धाने मात्र आपल्या धर्माच्या माध्यमातून दुःखाला शोधून काढलेला आहे. दुःखाचा जन्म कुठे होता हे त्यांनी बघितलं आहे, आणि म्हणूनच ते आत्मविश्वासाने सांगतात. परंतु दुःखाचे निरसन करण्यावर तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. बुद्धाने फार मोठा विश्वास संपादन करून सांगितलेला आहे. दुःखाला शोधण्याचं कारण करतातच करतात, पण त्यावरती मात्र ते निरस म्हणजे परिपूर्ण नष्ट करण्याचा सुद्धा तेवढाच जोर देतात असं बुद्ध म्हणतात. नाही, मी दुःखाला जाणून सोडत नाही, तर त्याला परिपूर्ण नष्ट करण्याचा सुद्धा मी तेवढाच जोर लावतो जेवढं सांगण्याकरता. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोघांचाही अंतर्भाव आहे. माझ्या धर्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. मागे आपण बघितलं अविद्या, आता आपण बघतो अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत सर्वसामान्य माणसांचं अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत तो काहीच प्रगती करत नाही. आपले बंधन तोडणार नाही, गुलामी काय आहे हे त्याला कळणार नाही, तर तो अज्ञान आहे. हे अविद्येचं कारण आहे. बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे, आणि अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान. अज्ञानामुळे तो दुःखामध्ये जन्मला आणि दुःखातच मेला. पण त्याला सुज्ञान केलं तर, त्याला ज्ञानी केलं तर, त्याला प्रज्ञावंत केलं तर काय करेल? तो आपल्या दुःखाला तो स्वतः नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? बुद्ध म्हणतात तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले होय, आम्हाला मान्य आहे. बुद्धांचा सांगण्याचा, धम्म पटवून देण्याचा जो वेगळा हातखंडा जो आहे तो फारच प्रगल्भ, विशाल आणि करुणेच्या माध्यमाचा आहे. बुद्ध प्रत्येक माणसाला मैत्रीपूर्ण करुणेने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, आणि म्हणूनच कितीही अज्ञान व्यक्ती जरी असले तरी त्या व्यक्तीला धम्माचा आशय कळाल्याशिवाय राहत नाही.